नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत हेल्थ सेंटर मॅनेजमेंट, जी ANM सेकंड इयरचा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे। त्याचे सर्व IMP क्वेश्चन मी तुम्हाला प्रोव्हाइड करते। प्रिव्हियस 10 वर्षाच्या म्हणजे प्रिव्हियस 10 इयरच्या जे क्वेश्चन पेपर मी सॉल्व केलेले आहे, त्या क्वेश्चन पेपरचे IMP क्वेश्चन मी इथे तुमच्यासाठी आज घेऊन आलेले आहे। तर जे कोणी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेलं आहे त्यांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर शेवटी करा आणि कमेंट करायचा। व्हिडिओ जसा जर वाटलं तुम्हाला आवडला किंवा न आवडला तर चांगल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह ज्या तुमच्या कमेंट असेल किंवा मनातली भावना असेल ते कमेंट करायचे आहे। तर आता इंट्रो झाला, आता आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर यामध्ये तुम्ही बघू शकता हेल्थ सेंटर मॅनेजमेंट। आता आपल्याला ANMला सेकंड इयरला फक्त 2 सब्जेक्ट असतात आणि हेल्थ सेंटर मॅनेजमेंट खूप सोपं असतं कम्पेअर टू मिडवायफरी। कारण मिडवायफरीमध्ये खूप बारीक बारीक गोष्टी किंवा आपल्याला एकदम डीपमध्ये अभ्यास स्टडी करावा लागतो, परंतु इथे तसं का नाही। इथे थोडं वाचून जरी घेतलं तरी आपण आउट ऑफ मार्क घेण्यासारखे असतो। त्यामुळे काय करायचं, ज्याला स्कोरिंग करायची त्यांनी हेल्थ सेंटर मॅनेजमेंटचे हे क्वेश्चन 100% करा आणि हे येतात, हेच क्वेश्चन रिपीट झालेले। तर आपण सुरुवात करूया। पहिलं त्याच्यामध्ये टिपा बघा, त्याच्यामध्ये टिपा पण 15 मार्काचे क्वेश्चन पण मी घेतलेले आणि इथे प्लस पॉईंट हा आहे का जे 15 मार्काला विचारला जातो तो टिप म्हणून पण येऊ शकतो। त्यामुळे इथे थोडा कमी अभ्यास करायची गरज आहे। बुक पण खूप म्हणजे सिलेबसच छोटा आहे, कमी आहे आपल्या हेल्थ सेंटर मॅनेजमेंटचा। तर चला सुरुवात करूया। का पहिलं काय आपलं मिशन इंद्रधनुष्य। मिशन इंद्रधनुष्यामध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं, तर मिशन इंद्रधनुष्य इंट्रोडक्शन लिहायचं। मिशन इंद्रधनुष्य हे काय असतं, नेमकं याची कन्सेप्ट काय आहे किंवा कोणता कार्यक्रम आहे हा, तो कशा संदर्भात आहे, तर इम्युनायझेशनच्या संदर्भात आहे। तर ही माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे, तेव्हाच आपण ते लिहू शकतो। तर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, आपण प्रत्येक टिपचा व्हिडिओ मी अपलोड करण्याचा प्रयत्न करते। त्यानंतर सेकंड बघू शकता आपलं व्यवस्थापन माहिती मूल्यमापन पद्धती। तर व्यवस्थापन माहिती मूल्यमापन पद्धती ही पद्धत 2-3 वेळा पेपरमध्ये विचारली गेलेली आहे, त्यामुळे सर्वांनी चांगला अभ्यास करायचा। नेक्स्ट बघा नोंदी व अहवाल आणि नोंदीचे उपयोग। तर हा पण 5 मार्काला विचारला जातो आणि हा पण 5 मार्काला विचारला जातो। तर नोंदी व अहवाल आणि नोंदीचे उपयोग आणि 15 मार्काला विचारलं गेलं तर नोंदी केंद्रावर कोणत्या नोंदी आपण ठेवतो किंवा कोणते अहवाल सादर करतो वरिष्ठांना, त्याचबरोबर PSC मध्ये। तर अशा प्रकारे आपण 15 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो। परंतु नोंदी व अहवालामध्ये आपल्याला फक्त डेफिनेशन लिहायच्या, इंट्रोडक्शन लिहायचं, त्याचे फायदे तोटे आणि नोंदीचे उपयोग। उपयोगामध्ये फक्त नोंदीचे उपयोग लिहायचे। तर त्याच्यामध्ये तुम्ही इंट्रोडक्शन पण टाकू शकता, डेफिनेशन पण टाकू शकता, फायदे आणि तोटे नाही टाकायचे, फक्त उपयोग टाकायचे आणि महत्त्व पण टाकायचं। तर नेक्स्ट बघू समुपदेशन। समुपदेशन 5 मार्काला पण विचारला जातो, टिपमध्ये पण विचारला जातो आणि 15च्या वरती 15 मार्काचा म्हणजे आपला 4था किंवा 5वा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। त्यामुळे समुपदेशन चांगलं करायचं। समुपदेशनामध्ये काय काय अभ्यास सारखं आहे तर ते मला तुम्ही कमेंट करणार किंवा तुम्ही चांगला अभ्यास करा। समुपदेशनामध्ये तत्वे विचारले जातात, तत्वे 2 मार्काला, त्याबरोबर पायऱ्या विचारल्या जातात आणि समुपदेशन करणाऱ्या व्यक्तीकडे असणारे गुण, तर त्याच्यावरती हमखास 5 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो। त्यामुळे समुपदेशन आणि संवाद हे क्वेश्चन कोणीही स्किप करायचे नाही, प्रत्येकाने तो क्वेश्चन केला पाहिजे। नेक्स्ट संवाद झाला, संवाद आपण थोड्या नंतर बघू। त्याच्यानंतर उपकेंद्र पातळीवरील बळकटीकरण निधी, म्हणजे उपकेंद्रासाठी जो निधी येतो तर त्याचा कसा उपयोग होतो, किती येतो दरवर्षी उपकेंद्राला, तर ते आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे। 10,000 दिला जातो, त्याच्यामध्ये कसा खर्च करावा, त्याला आपल्याला कोणकोणत्या बाबी लक्षात ठेवाव्या लागतात, त्याचे नियम काय आहे, संयुक्त कुटुंब उघडावं लागते, त्याच्यामध्ये अजून कोणाकोणाचं अकाउंट असतं, जॉईंट अकाउंट, सरपंच लागतो, ग्रामसेवक असतो, आरोग्य सेविका, अशा तिघांचं ते जॉईंट अकाउंट असतं। त्यानंतर नेक्स्ट बघा व्यवस्थापनाच्या पायऱ्या। व्यवस्थापनाच्या पायऱ्यामध्ये व्यवस्थापन कोणत्याही गोष्टीचं व्यवस्थापन, आपला मेन फोकस आपल्याला कशावर दिलेलं आहे, हेल्थ सेंटर मॅनेजमेंट। म्हणजे आपण एक ANM आहे ना, ANMच्या अंडर काय असतं, एक हेल्थ सेंटर असतं म्हणजे सब सेंटर असतं। तर ते सब सेंटर आपल्याला चालवायचं, सर्व तंत्र किंवा सर्व आपल्याला मॅनेजमेंट ती शिकवली जाते या सब्जेक्टमध्ये। तर मग याच्यामध्ये जास्त काय विचारले जाणार आहे, मेन फोकस त्यांचा व्यवस्थापनावर राहील। व्यवस्थापन, नियोजन आणि कार्यक्रम हे 3 शब्द लक्षात ठेवायचे। आपला हा सगळं सब्जेक्टच त्याच्यावरती, नाव पण हेल्थ सेंटर मॅनेजमेंट। तर मॅनेजमेंट करण्यासाठी आपण शिकतोय, तर मग व्यवस्थापनाच्या पायऱ्या माहीत पाहिजे। तर पायऱ्या त्याच्यामध्ये प्रस्तावना लिहिसाल, डेफिनेशन लिहिसाल, त्यानंतर पायऱ्यामध्ये काय करणार, नियोजन करणार सर्वप्रथम, त्यानंतर कृतीचा आराखडा करणार, त्यानंतर काय होतं समन्वय, अंमलबजावणी करणार, मग नियंत्रण करणार, मग नोंदी अहवाल आपण आपल्याकडे नोंदी करून ठेवणार आपण काय काय काम केलं, नंतर अहवाल सादर करणार वरिष्ठांना, मग मूल्यमापन करणार। तर अशा पायऱ्या असतात व्यवस्थापनाच्या। त्या व्यवस्थापनाच्या पायऱ्या पण आपल्याला करणे गरजेचे आहे। त्यानंतर राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम।
आता तुम्ही म्हणले राष्ट्रीय कार्यक्रम असतात, तर कार्यक्रमामध्ये हिवताप असतो, क्षयरोग असतो, कुष्ठरोग असतो, असे वेगवेगळे कार्यक्रम आपण हेल्थ सेंटर मॅनेजमेंटमध्ये शिकणार आहोत. हे आपण मागच्या वर्षीच म्हणजेच कम्युनिटीमध्ये फर्स्ट इयरला शिकलेलं असतो. फक्त आपल्या कार्यक्रमाविषयी जास्त माहिती करणे गरजेचं आहे. म्हणजे सुरुवात कधी झाली किंवा अंमलात कधी आला हा कार्यक्रम, त्याची सुरुवात कधीपासून झाली हे आपला त्याच्यामध्ये सादर करावं लागतं. एकदम संवाद, आता संवाद राहिलो होता आपला, संवाद बघूया. तर संवादामध्ये काय काय विचारलं जातं, व्याख्या विचारली जाते 2 मार्काला. त्यानंतर संवादाचे प्रकार विचारले जाते 3 मार्काला. त्यानंतर संवादाचे अडथळे, संवादामध्ये जे अडथळे येतात ते पण विचारले जाते. आणि त्यानंतर संवाद करत असताना किंवा साधत असताना परिचारिकेच्या अंगी असणारे गुण किंवा त्यांची जबाबदारी काय हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. तर यानंतर बघू ANM स्त्रीची जबाबदारी. आता ANMची जबाबदारी आपण काय शिकतोय, हेल्थ सेंटर मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये आपल्याला ANMची जबाबदारी काय, तर हे आपल्या सेवा काय आपल्या तर त्या सेवा देणं किंवा आपल्याला ती माहिती असणं गरजेचं आहे. ते पेपरमध्ये 100% येतो. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, सर्वांनी करून ठेवायचा आहे. त्यानंतर राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम. राष्ट्रीय कुष्ठरोग मी सांगितलं नाही, क्षयरोगाला, कुष्ठरोगाला, हिवतापाला तर असे कार्यक्रम. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील सभा. आता PSC वरती 15 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यामध्ये मग प्राथमिक आरोग्य केंद्रावरील सभा पण विचारला जाते 5 मार्काला. तर हा क्वेश्चन पण खूप इम्पॉर्टंट आहे. कोणत्या कोणत्या सभा होतात त्याच्यामध्ये, तर आपल्या अधिकाऱ्यांच्या होत राहतात. काही नवीन आजार आला तर आपल्या सभा घ्याव्या लागतात आपल्याला, त्या पण आपण घेतो. त्यानंतर रुग्ण कल्याण समिती. तर रुग्ण कल्याण समितीमध्ये त्या समितीचे उद्दिष्ट लिहायचे, ध्येय लिहायचे, कार्य काय आहे, खर्च कसा केला जातो, त्याच्या नोंदी अहवाल लिहायचा, रोल ऑफ ANM हे सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं असतं. त्यानंतर आरोग्य सर्वेक्षण. सर्वेक्षणावर पण हमखास 15 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. 15 मार्क मला लिहायचं विसरले मी, 15 मार्काचा क्वेश्चन विचारला. त्याच्यामध्ये प्रकार विचारले जातात, सर्वेक्षणाचे तत्वे विचारले जातात, व्याख्या विचारली जाते, त्यानंतर फायदे विचारले जातात. तर अशा पद्धतीने सर्वेक्षणावर पण क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर आपल्या कुटुंब नियोजनावर 15 मार्काचा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आम्हाला पण विचारला गेला. त्याच्यामध्ये काय काय विचारलं जातं, कुटुंब नियोजन तुम्ही कसं कराल, त्यांना कुटुंब नियोजन करण्यासाठी प्रवृत्त कसं कराल, त्याच्यानंतर महत्त्व समजून कसे सांगाल, काय काय महत्त्व आहे ते विचारले जाते. त्यानंतर त्याच्या पद्धती कोणकोणत्या कुटुंब नियोजनाच्या, तर तात्पुरत्या असतात, कायमस्वरूपीच्या असतात, नैसर्गिक असतात, अशा पद्धतीने. त्यानंतर तुम्ही आता याच्यामध्येच कुटुंब नियोजनामध्येच आपल्याला कोणकोणते मुद्दे लक्षात घ्याल तुम्ही, त्यांना एखादी स्त्री निवडताना आपल्याला समजा ओरल पिल्स द्यायची किंवा त्याला तांबी बसवायची, त्यानंतर तिला स्त्रीनस बंदी करायची, तर त्यांना कोणत्या तुम्ही क्रायटेरियामध्ये हे करणार, कोणत्या स्त्रियांना, तर निवड कशी करणार ते आपल्याला याच्यामध्ये विचारलं जातं माता मृत्यूदरामध्ये. तर माता मृत्यूदर म्हणजे आपल्याला कुटुंब नियोजनामध्ये आपल्याला सर्व माहिती पाहिजे. स्त्री नसबंदीमध्ये काय काय आपण कसं करतो, तांबी कशी कोणत्या स्त्रियांना बसवतो, त्यांची कोण्या तपासण्या करतो, हे सर्व बारीक बारीक गोष्टी तुम्हाला डीपमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. जास्त डीपमध्ये नका करू, पण पासिंग पुरतं करा. 15 मार्काचा क्वेश्चन येणार म्हणल्यावर तुम्हाला बारीकच अभ्यास करावा लागणार आहे, कारण हे सोपे नाही. मागच्या 30 मार्कावर आपण पासिंग डिपेंड असते, म्हणजे स्कोरिंग डिपेंड असते. त्यामुळे स्कोरिंग घ्यायची असेल तर तुम्हाला एवढा अभ्यास करणं तर गरजेचं आहे, कारण खूप कमी सिलेबस आहे. अवघ्या 2 महिन्यात तुम्ही सर्व सिलेबस कव्हर करून एकदम टॉपचा अभ्यास करू शकता. तर तुमच्याकडे स्टडी मटेरियल अवेलेबल पाहिजे. पाठांतर करायला काही वेळ लागत नाही, मराठीतून हे अभ्यास पाठवून जातो. त्यानंतर इथं माता मृत्यूदराची व्याख्या विचारली जाते. त्याच्या 15 मार्काचा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर याच्यामध्ये रोल ऑफ ANM माता मृत्यूदर टाळण्यासाठी अशा भरपूर गोष्टी आपण त्याच्यामध्ये एक्सप्लेन करू शकतो. त्यानंतर ग्रामपंचायतीचे कार्य हे 5 मार्काला विचारले जाते. त्यानंतर शीतसाखळी सर्वांची झालेली, परत शिकवायची वेळ नाही. आणि आशाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. जवळपास 5K म्हणजे 5,000 विद्यार्थ्यांनी बघितलेला पण आहे आणि चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. त्यामध्ये मी चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नसेल समजलं परत एकदा कमेंट करा, परत मी एकदा व्हिडिओ टाकल, कारण तो व्हिडिओ एकदा बघून घ्या. भरपूर व्हिडिओ विद्यार्थ्यांना आवडलेला आहे. त्यानंतर PSC वरती पण 15 मार्काचा क्वेश्चन अपलोड केलेला आहे चॅनलवरती, जाऊन बघायचं. गृहभेटीचा पण अपलोड आहे. उपकेंद्र कार्य, उपकेंद्राचे कार्य काय काय, उपकेंद्रामध्ये कसं नियोजन कराल, निधी येतो त्याच्यामध्ये, प्रत्येक गोष्ट उपकेंद्राची त्याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर आरोग्य शिबिराचं कसं असतं, तर आरोग्य शिबिराचं नियोजन कसं कराल, आरोग्य शिबिरामध्ये तुम्ही कोणकोणत्या सुविधा प्रोव्हाइड कराल कार्यक्रमाला, तर त्याच्यामध्ये आपण त्याचं नियोजन कसं कराल. त्यानंतर शिबिराचे मूल्यमापन कसे कराल, शिबिराचे आयोजन कसे कराल, नियोजन कसे कराल, तुम्हाला मदत करणाऱ्यांची यादी लिहा,
अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर जननी शिशु सुरक्षा योजना, तर याच्यामध्ये ही योजना कोणी काढली, कधी सुरुवात झाली, त्याचे उद्दिष्ट काय आहे, त्यांचे ध्येय काय आहे, देण्यात येणाऱ्या सेवा कोणत्या आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहे, लाभ कोण घेतं याचा, त्यानंतर सेवा देणाऱ्या संस्था कोणकोणत्या आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये एक्सप्लेन करायच्या आहे जननी सुरक्षा योजनामध्ये. त्यानंतर येतं राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची लिस्ट असती, ते कार्यक्रम आपल्याला ते लिस्ट पाठ करून ठेवा किंवा तुम्ही चांगला लक्षात ठेवा ट्रिकी याने, तर तीच तर तुम्ही पेपरला विचारली आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर महिला आरोग्य मेळावा. महिला आरोग्य मेळाव्याचे नियोजन कसे कराल, आयोजन कसे कराल, महिला आणि कुठे कराल, आयोजन कसे कराल, हे 3 मार्काला विचारला जातो. त्यानंतर सभेचे ANMचे काय गुण असणार आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर आपले VHND पण, आता हे सर्व कार्यक्रम आहे कोणकोणते, महिला मंडळ झालं, महिला आरोग्य मेळावा, VHND, तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय विचारणार आहे, तुम्हाला मदत करणारीची यादी लिहा. त्यानंतर उपकेंद्राची तयारी कशी कराल तुम्ही उपकेंद्रामध्ये, VHND किंवा महिला आरोग्य मेळावा तुम्ही आयोजित करताय तर कशी तयारी कराल, त्यामध्ये तुम्हाला मदतीला काय घ्याल, आणि VHND दरम्यान तुम्हाला कोणकोणत्या सेवा पुरवताल. तर आता महिला मेळाव्यामध्ये तुम्ही काय काय कराल, आरोग्य शिक्षण द्याल, आणि VHND मध्ये कोणकोणत्या सेवा पुरवलाल, तर मातेचे आरोग्य, समुपदेशन करू, बालकांच्या आरोग्यावर लक्ष देऊ, कुटुंब नियोजनाबद्दल माहिती देऊ. आपण हेच परत रिपीट करू शकतो. त्यामुळे आणि स्वच्छतेबद्दल आणि जनन मार्गाचा संसर्ग, लैंगिक आजार याबद्दल माहिती देऊ आपण. त्याच्यामध्ये अजून लसीकरणाचं सांगू. तर ह्या गोष्टी आपण मनाने पण लिहू शकतो. त्यानंतर नियोजनामध्ये नियोजन पण खूप महत्त्वाचं आहे, कारण नियोजन जर केलं तर तुम्हाला कोणत्या पण कार्यक्रमाचे नियोजन करता येईल. अशा पद्धतीने अभ्यास करायचा. त्यानंतर महिला मंडळाचा 15 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. तर हे सेम आयोजन, नियोजन, तीच सगळ्यात जास्त व्यवस्थापन, नियोजन हे शब्द याच्यामध्ये यूज केलेले, कारण आपल्याला तेच शिकायचं आहे. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिकल एकदा तुम्हाला असलं लक्षात ठेवा की तुम्ही एक स्टाफ नर्स आहे आणि तुमच्या अंडरमध्ये एक सब सेंटर आहे, तर त्याला तुम्ही कसं मॅनेज कराल किंवा तुम्ही कसं तुमच्या सर्व सहकार्यांशी समन्वय साधून कसं ते काम करून घ्याल. तर अशा पद्धतीने तुम्हाला विचार करून पेपर सोडवायचा आहे. तर सर्वांना ऑल द बेस्ट. पेपरचे ज्यांची बॅकला राहिलेले त्यांनी चांगला अभ्यास करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचे आणि कमेंटसुद्धा करायची. फक्त लाईक करून कोणी जाणार नाही, कमेंट करायची व्हिडिओ आवडला असेल तर. धन्यवाद.